नमस्कार, श्रीव्यास ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत परफेक्ट उडपी स्टाईल गोल गरगरीत खमंग हलका मेदू वडा. आपण उडीद डाळ 5 ते 6 तासापूर्वी भिजवून घेतली आहे. स्वच्छ पाण्याने धुवून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे. आता आपलं पीठ परफेक्ट झालं हे पाहण्यासाठी आपण एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पिठाचा गोळा ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे पिठाचा गोळा जर पाण्यावर तरंगला तर आपलं पीठ परफेक्ट आहे. आता आपण त्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी आपण शेंगदाणे, डाळवं आणि नारळ घेतला आहे. अशा प्रकारे आपली चटणी नारळाची बनवून तयार आहे. आता बनवूयात आपण मेदू वडे. पिठामध्ये आपण कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, ओवा आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत. आता हे सर्व एकत्र मिक्स करून चहा गाळणी घ्यायची. त्यावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं. उडीद वडी करताना पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, नाहीतर आपली उडीद वडी बिघडतात. अगदी कमी वापर करायचा पाण्याचा. प्रत्येक वेळेस आपल्याला पाणी लावून घ्यायची गरज नाही आहे. अशा प्रकारे पिठाचा गोळा टाकून मध्ये बोटाच्या साहाय्याने थोडंसं होल पाडून घ्यायचं. माझं तेल थोडंसं जास्त गरम झालं होतं, त्यामुळे मी फ्लेम बंद केली आहे. आता आपण वडी सोडून घ्यायची. सुरुवातीला एखाद्या मिनिटभर हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे. त्यानंतर 5 ते 6 मिनिटे मंद आचेवर तळून घेणार आहोत. यामुळे आपला वडा दोन्ही साईडने छान सोनेरी कलरवर तळला जातो आणि खायलाही टेस्टी लागतो, एकदम क्रंची. उडीद वडे तळते वेळेस जर तेल धरत असेल तर तेलामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं. अशा प्रकारे आपली वडी बनवून तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा.